नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, 31 डिसेंबर हा आजचा दिवस आहे. मित्रांनो, आजचा हा शेवटचा दिवस आपण या वर्षाचा आपण पाहतोय आजचे महत्वाचे 20 प्रश्न. मित्रांनो, परीक्षा कोणतीही असू दे, हा मराठी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण? तर उत्तर होतं ऑप्शन नंबर 3, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, तर पाहायला गेलं अर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटिनियो कोस्टा हे त्याचं उत्तर आहे. आजचा पहिला प्रश्न, शक्ती एनसीडब्ल्यू यंग रिसर्च फेलोशिप कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? आपण जर पाहायला गेलं राष्ट्रीय महिला आयोगाने ती सुरू केलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोग पूर्ण नाव त्या संस्थेचं, त्या फेलोशिपचं शक्ती स्कॉलरशिप एनसीडब्ल्यू यंग रिसर्च फेलोशिप. उद्दिष्ट महिला केंद्रित मुद्द्यावर संशोधनाला प्रोत्साहन, तरुण संशोधकांना संधी देणे. या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात 31 जानेवारी 1992, मुख्यालय नवी दिल्ली. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात अलीकडेच एक समर्पित मनुका संशोधन केंद्र कुठे स्थापन केले जाणार आहे? तर पाहायला गेलं ते सांगलीमध्ये सुरू होणार आहे. हे केंद्र वैज्ञानिक संशोधन, कौशल्य विकास आणि मूल्यवर्धनाद्वारे मनुका उत्पादकांना मदत करेल, ज्यामुळे गुणवत्ता, निर्यात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. ठीक आहे, ओके. उत्तर काय? मनुका संशोधन केंद्र, सांगली. तिसरा प्रश्न, पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात येणारा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण उपग्रह कोण सोडणार आहे? ऑब्विसली इस्रो सोडणार आहे. आपला इस्रो लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आपण जर पाहायला गेलो इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था, स्थापना 15 ऑगस्ट 1969, संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई, अध्यक्ष सध्याचे व्ही नारायणन आणि मुख्यालय कुठे? बंगळुरूमध्ये. ठीक आहे, पुढे चौथा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच त्यांच्या सर्व सरकारी शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचन सक्तीचे केले आहे? आपण जर पाहायला गेलं ते राज्य आहे उत्तर प्रदेश, हे राज्य आहे. राजधानी लखनौ आहे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत. पूर्ण आपण डिटेल पाहूया. उत्तर प्रदेश सरकारी शाळांमध्ये आता वर्तमानपत्र वाचन सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये हा नियम लागू केला जाईल. सकाळच्या सभेतील 10 मिनिटे वर्तमानपत्र वाचनासाठी समर्पित असतील, यासाठी मूलभूत शिक्षण अधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ओके, ठीक आहे. कंपल्सरी वर्तमानपत्र वाचणे सक्तीचे करणारं राज्य उत्तर प्रदेश आहे. पाचवा प्रश्न, 26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत पुरुषांच्या ब्रॉस बँड प्रकारात प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? आपण जर उत्तर पाहायला गेलं मित्र हो, ह्याचं उत्तर आहे आरपीएफ ने मिळवलेला आहे. पुरुषांमध्ये पाहायला गेलं तर आरपीएफ आहे आणि फिमेल मध्ये पाहायला गेलं तर सीआयएसएफ आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, सीआयएसएफ कोणा? महिलांमध्ये. डिटेल पाहूया. आरपीएफचा फुल नेम रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. महिलांच्या ब्रॉस बँड प्रकारात सीआयएसएफने प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धा अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धा क्षेत्र पोलीस दलाची सांस्कृतिक आणि संगीत स्पर्धा असते. ठीक आहे, माहित असावं आपल्याला मित्र हो. सहावा प्रश्न, अलीकडे जागतिक ध्यान दिवस म्हणजे जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर जर पाहायला गेलं 21 डिसेंबर रोजी तो साजरा करण्यात आला. थीम आहे इनर पीस ग्लोबल हार्मनी, हे त्याचं काय आहे मित्रांनो? थीम आहे. सातवा प्रश्न, संशोधकाला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत कृषी कार्य आराखडा 2527 वर स्वाक्षरी केली आहे? तर भारताने कृषी कार्यासाठी 2025 ते 27 या काळासाठी तर अर्जेंटिना सोबत तो करार केलेला आहे. काय आहे बघूया. क्षेत्र कृषी संशोधन व तंत्रज्ञान. उद्देश कृषी क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि भागीदारी देश आहे भारत, अर्जेंटिना. ओके, पुढे आठवा प्रश्न, कोप 17 परिषदेसाठी अधिकृत फुलपाखराचा लोगो अलीकडेच कोणी सादर केला आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. कोप 17 ची परिषद आर्मेनियाने जैविक विविधतेच्या अधिवेशनाच्या 17व्या अधिकृत लोगो जारी केला आहे. या चिन्हाच्या मध्यभागी एक दुर्मिळ निळा फुलपाखरू म्हणजे त्याची जात आहे पॉलिओमॅक्टस एरिवानेन्सिस आहे, ज्याला एरिविन
अनोमल्स सुद्धा ब्लू म्हणून सुद्धा ओळखते, म्हणजे एरिवान अनोमलस ब्लू म्हणून तिला ओळखले जाते. ही प्रजाती फक्त अरेबियन मध्ये आणि त्यांच्या आसपास आढळते. लोगो सोबत असलेले घोषवाक्य निसर्गासाठी कृती करणे COP17 भाव प्रतिबंधित करते, जे अर्मेनिया ऑक्टोबर 26 मध्ये आयोजित करणार आहे. म्हणजे COP17 ची परिषद आर्मेनिया या देशात पाहिला गेलं ऑक्टोबर 26 मध्ये आयोजित करणार आहे. राजधानी एरेवन, चलन ARM ड्रम. पंतप्रधान निकोल पश्नी पाशिन्यान, लक्षात ठेवा त्या देशाचे पंतप्रधान आहेत. म्हणजेच COP17 ची परिषद ऑक्टोबर 26 मध्ये आर्मेनिया देशात होणार आहे. कुठल्या? आर्मेनिया देशात होणार आहे. नववा प्रश्न. IGU 124वी अमेचर गोल्फ चॅम्पियनशिप ऑफ इंडिया कोण जिंकला आहे? उत्तर जर पाहायला गेले सुखमन सिंग जिंकलेला आहे. 124वी अमेचर गोल्फ चॅम्पियनशिप ऑफ इंडिया, ठिकाण आहे कलकत्ता आणि विजेता आहे सुखमन सिंग, नोएडाचे आहेत. ठीक आहे. 10वा प्रश्न मित्रहो, वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 26 डिसेंबर रोजी तो साजरा केला जातो. उत्तर काय? 26 डिसेंबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 11वा. पहिले आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय हे कोणाच्या स्मरणार्थ बांधले जाणार आहे? आपण जर उत्तर पाहायला गेलं वीर नारायण सिंग यांच्या स्मरणार्थ बांधले जाणार आहे. 12वा प्रश्न. द ग्रेट सँक्शन हॅक हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आपण जर पाहायला गेलं हे लिहिलं आहे उर्जित पटेल यांनी. पुढचा प्रश्न. एशियन युथ पॅरा गेम्स 25 चे आयोजन कोठे झाले होते? तर उत्तर आहे दुबई मध्ये ते झाले होते. पुढे 14वा प्रश्न. RVNL चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे सलीम अहमद. पुढे 15वा प्रश्न. भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण कोण तयार करत आहे? ऑब्विसली गृह मंत्रालय आणि NIA तयार करत आहे. 16वा प्रश्न. भारतीय नौदलाची सर्वात मोठी वॉटर जेट युद्धनौका अंजदीप कोठे सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे विशाखापट्टणम येथे ती सुरू करण्यात आलेली आहे. 17वा प्रश्न. PM राष्ट्रीय बाल पुरस्कार 25 किती मुलांना जाहीर झाला आहे? त्याचं उत्तर आहे 20 मुलांना तो जाहीर झालेला आहे. 18वा प्रश्न. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन 2025 थीम काय आहे? उत्तर पाहायला गेलं डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम व जलद निवारण. 19वा प्रश्न. K4SLBM क्षेपणास्त्र चाचणी 25 डिसेंबर 25 रोजी कोणी केली? तर ऑब्विसली आपला देश भारताने केलेली आहे. डिटेल पाहूया. भारताने K4 क्षेपणास्त्राची चाचणी INS आरिघट पाणबुडीवरून घेतलेली आहे. 20वा प्रश्न. पंचायत राज मंत्रालयाचा पैसा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय तो कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर पाहायला गेलं तर तो विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेला आहे. उत्तर काय मित्र हो? विशाखापट्टणम, लक्षात ठेवा. आणि आजचा प्रश्न. BWF वर्ल्ड टूर फायनल्स 25 सात्विक चिराग पदक कोणते मिळवले? तर उत्तर आहे ऑप्शन आहे सुवर्ण, रौप्य, कांस्य यापैकी नाही. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, आपण आजचे सर्वचे सर्व प्रश्न घेतले, म्हणजे 2025 चा आजचा 365वा दिवस आपला संपला. मित्र हो, आपण वर्षभरात सर्वच्या सर्व घडामोडी घेण्याचं काम केलेलं आहे आणि 31 डिसेंबर म्हणजे आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. डिसेंबर महिना म्हणजे मंथली पूर्ण महिन्याचे करंट अफेअर्सचे पूर्ण वन लाईनर म्हणजे मे बी टोटल सॉर्ट आउट करून एक 500 प्रश्नापर्यंत किंवा 470 प्रश्नापर्यंत जे सॉर्ट आउट करून तयार केलेले काही प्रश्न आहेत मित्र हो, जर मी हा पूर्ण व्हिडिओ सिंगल लाईनचा आज रोजी संध्याकाळपर्यंत मी आपला अपलोड करणार आहे. ठीक आहे. ओके मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.